मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि जरांगे साहेब, माझा आवाज आता व्यवस्थित येतोय तुम्हाला? हो हो हो, आवाज येतो. मला माफ करा, थोडंसं नेटवर्कचा इश्यू होता, त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज येऊ शकला नाही. पण आता आपण व्यवस्थित तुमचे जे मुद्दे आहेत ते आपण ऐकून घेऊया आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. जरांगे साहेब, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की 58 लाख नोंदींचा जो मुद्दा आहे, प्रमाणपत्र सरसकट सगळ्यांना दिली गेलेली नाहीयेत आणि आकडेवारी शिष्टमंडळाकडनं काय दिली गेली, किती जणांना प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, किती जणांना अजून प्रमाणपत्र देणं बाकी आहे आणि जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेविषयी सातत्यानं तुम्ही म्हणताय की झारीतल्या शुक्राचार्याचा उल्लेख केला तुम्ही. काय नेमका हा सगळा प्रकार चालला होता? नाही, मी नाही उल्लेख केला, त्यांनीच केला तो उल्लेख की झारीतले शुक्राचार्य येतात, आमचे शेत आमचे येतात, म्हणजे त्यांना माहिती कोण असतील ती, मला त्यांच्या लफड्यात पडायचं नाही. परंतु 58 लाख नोंदी निघाल्यात हे सत्य आहे. मी शिंदे समितीच्या न्यायमूर्ती साहेबांकडून सुद्धा ते मीडिया समोर सिद्ध झालंय की आम्ही जुन्या नोंदी होत्या, नव्यानं शोधल्यात, मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी सापडल्यात. सरकारचा खूप मोठा डाव होता याच्यात की मराठा समाजाला 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, काही झालं तरी, आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. काही बहाणे सांगायचे की जुन्याच नोंदी होत्या, ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांचेच नाव येतं. इतकं पागल समजणारा मराठा समाज तुम्ही यासाठी सत्तेवर बसवलं का? मी तुम्हाला 58 लाख नोंदी नव्यानं शोधल्या, ते द्यायचं सोडून तुम्ही त्या कमी करणार आणि जुने ज्यांचे नाव येतं, ज्यांना प्रमाणपत्र दिलेत, त्यांची यादी देणार का तुम्ही? आला मूर्ख समजता का मराठा समाजाला तुम्ही? हे ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मग ते आता कबूल केलं, त्यांनी सुद्धा मीडिया पुढे की ठीक आहे, 58 लाखातले आम्ही इतके लाख वाटलेत, 14 लाख काय लाख वाढले, तर राहिलेले सगळे वाटतो तुम्ही. 28 ऑगस्टच्या आज सांगितलं वाटायचे. आणि ज्यांनी अर्ज केलेत कुणबी प्रमाणपत्रासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि व्हॅलिडिटी पण द्यायची, यावर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं ते पण देतो. मी त्यांना प्रश्न विचारला की मुंबईला मराठा समाज आला त्यावेळेस तुम्ही हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, खरा काढलाय का खोटा काढलाय? आणि खोटा काढला असेल तर सांगून टाका आम्हाला, खोटा काढलाय दुसरा काढायचा आहे म्हणून. नाही नाही म्हणले खराच आहे. अरे म्हणलं मग खरं आहे तर प्रमाणपत्र का वाटप झाले नाहीत मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट प्रमाण? नाही म्हणले आता त्या सूचना देतो, 27 तारखेला आम्ही लगेच बैठक बोलवतो सगळ्या अधिकाऱ्यांची, 27 तारखेपासून पुन्हा सुरू करतो. म्हणलं व्हॅलिडिटी पण होत नाहीये, व्हॅलिडिटी कशी देणार ते क्लिअर करा, SOP कशी पाहिजे अधिकाऱ्यांना हेही क्लिअर करा, अधिकाऱ्यांना सुटसुटीत करा. नेमका अधिकारी मराठ्यांना फसवतोय का सरकार फसवतोय उघडं पडू द्या, नाही तर मग समोर बैठक घ्या म्हणलं अंतरवली सगळ्या अधिकाऱ्यांची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.